विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9वा सेतू अभ्यासक्रम, विषय गणित मॅथमॅटिक्स. आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, दिवस 33वा. आणि आज आपली टेस्ट नंबर 2 आहे. एक स्वतंत्र कागदावर किंवा आपल्या शिक्षकांनी सूचना दिल्याप्रमाणे वरती लिहा. चाचणी क्रमांक 2 सेतू अभ्यासक्रम, चाचणी क्रमांक 2 सेतू अभ्यासक्रम, चाचणी क्रमांक 2, वेळ 1 तास, गुण 15. खाली आपलं नाव, वर्ग, तुकडी, रोल नंबर अवश्य लिहा आणि छानपैकी लिहा, कारण की वर्ग 9वीचा निकाल लावताना या मार्कांचा विचार केला जाणार आहे. त्याचप्रकारे आपण जे सेतू अभ्यासक्रमात शिकणार आहोत त्याच्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला प्रथम सत्र किंवा द्वितीय सत्र परीक्षेत सुद्धा येणार आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक दिवसाचा अभ्यास, स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. स्वाध्याय वहीला मार्क आहे. आपल्या शिक्षकाच्या संपर्कात राहा आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार शाळेमध्ये या टेस्ट आणि वह्या जमा करा. मित्रांनो, राईट डाऊन दोन्ही भाषेत सांगतो. चूज, CHOOSE, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. 4 गुण. नंबर 1, dash 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 is a polynomial. Is a polynomial. Dash dash ही राशी बहुपदी आहे. A 2 root x, 2 वर्गमुळात x. B 2 plus x, 2 अधिक x. C 1/y. D m-2. आणि मित्रांनो, पॉलिनॉमियल बहुपदी म्हटलं की तुम्हाला आठवत असेल की या संघटनेत पाहिजे, डब्ल्यूच्या संघटनेत पाहिजे. कोण पाहिजे? घातांक, इंडायसेस, इंडेक्स रूट आहे म्हणजे 1/2 चालत नाही. 1 चालतं, 1 आहे याच्यात म्हणजे हेच आन्सर. हे 1/y. y जर आपण न्यूमरेटरला दिलं तर y चा घातांक -1 होईल. y⁻⁻1 चालत नाही, मायनस चालत नाही. सो व्हॉट इज द आन्सर? बी. चला पुढं लिहा. नंबर 2, द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल, द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल whose radius is 5.2 centimeter, whose radius is 5.2 centimeter is रिकामी जागा. ज्या वर्तुळाची त्रिज्या 5.2 सेंटीमीटर आहे त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा डॅश डॅश, सर्वात मोठी जीवा डॅश डॅश डॅश. पहिलं द्या 15.6, 15.6. बी 2.6, 2.6. सी 5.2, 5.2. डी 10.4, 5 दुने 10, 2 दुने 4, 10.4. आणि आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठी जीवा, तुमचं त्रिटिपच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. विच इज द लॉंगेस्ट कॉर्ड? डायमीटर. डायमीटर हा याच्या ट्वाईस असतो, दुप्पट असतो. 52 दुने 104, 10.4. सो व्हॉट इज द आन्सर? डी. नाउ थर्ड, एव्हरी स्क्वेअर इज नॉट रिकामी जागा. प्रत्येक चौरसा डॅश डॅश नसतो. प्रत्येक चौरसा डॅश डॅश नसतो. प्रत्येक चौरसा रेक्टँगल असतो. ए रेक्टँगल, बी रोम्बस, सी ट्रॅपेझियम, याच्यात थोडी गडबड आहे, ट्रॅपेझियम. डी पॅरलोग्राम. ए आयत, बी समभुज चौकोन, सी समलंब चौकोन, डी समांतरभुज चौकोन. आणि आपल्याला माहिती आहे की पॅरलोग्राम, रोम्बस, रेक्टँगल आणि या तिघांना मिळून कोण तयार होतो? स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर हे आहे, हे आहे, हे आहे, हे नाही. सो व्हॉट इज द आन्सर? सी ट्रॅपेझियम, समलंब चौकोन. नाउ लास्ट क्वेश्चन, द मेजर ऑफ सेमी सर्कल आर्क, द मेजर ऑफ MEASURE, द मेजर ऑफ सेमी सर्कल आर्क इज डॅश डॅश डॅश. अर्धवर्तुळातील कंसाचे माप रिकामी जागा असते. पूर्ण वर्तुळ 360, कम्प्लीट सर्कल. हा सेमी सर्कल, अर्धवर्तुळ 364 द्या. ए 0 डिग्री, बी 90 डिग्री, सी 180 डिग्री,
डी 360 डिग्री, 360चे हाफ 8 into 36 180 डिग्री. सो व्हॉट इज द आन्सर? सी. चला, आणि मित्रांनो आपला महत्वाचा भाग झालेला आहे MCQ. आणि 10वी नंतरचं संपूर्ण विश्व हे MCQ वर आधारित असतं. MCQ आधारित असतं, म्हणून आपल्याला स्पीड आणि ॲक्युरेसी मेंटेन करून प्रश्न पहिले मनानं सोडवा आणि नंतर आपले उत्तर कन्फर्म करा. लिहा. क्वेश्चन नंबर 2 सॉल्व, सोडवा, 3 गुण, 3 मार्क्स. नंबर 1 बेरीज करा, ॲड 2x² मी पण लिहितो इथं 2x² - 3x + 5. त्याच्यात पाहून लिहितो मी, म्हणजे सोपं होईल का. आणि मित्रांनो मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांचा विचार आपल्याला करावा लागेल आणि करणं बी आवश्यक आहे. 3x² + 3x - 5. उत्तर एकदा प्रश्न एकदा कन्फर्म करा. 2x² - 3x + 5 + 3x² + 3x - 5. 2x² - 3x + 5 + 3x² - 3x - 5. आणि मित्रांनो व्हिडिओ पॉज करा, सोडवा. तुमचं माझं उत्तर मॅच होतं का बा, का चुकतंय काही. इक्वल टू पटपट सोडवायचं, ब्रॅकेट जसेच्या तसं लिहून टाकायचं. चला, लाईट टर्म्स कोणते? 2x² 3x², 2x² + 3x² - 3x जे घेतले त्याच्या खाली अंडरलाईन + 3x + 5 - 5. आणि मित्रांनो आपण जर थोडा विचार केला असता ना, हे दोन्ही कट झाले. -3x + 3x + 5x - 5x. या स्टेपचं कामच नसतं पडलं, पण ठीक आहे, आता काय हरकत नाही. 2 + 3x² मित्रांनो गेला होता मार्क नाही, उदाहरणच गेलं होतं 0 मार्कासाठी. 2x² + 3x², 5x², डिग्री, कोटी बरोबर 2, डिग्री कोटी इक्वल टू 2. आणि मित्रांनो आपल्या इथं किती मार्काचा प्रश्न आहे माहिती आहे? 1 मार्काचा प्रश्न आहे. किती मार्काचा प्रश्न आहे? 1 मार्काचा. चला, आता आपला क्वेश्चन नंबर 2 मधलं पहिलं झालेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 1 मधलं पुढचा क्वेश्चन लिहा. नंबर 2 ड्रॉ द फिगर. सर्कल काढा, सर्कल काढा. O A B C. क्वेश्चन लिहा. O is the center of the circle. O is the center of the circle. Write name of any one minor arc. Write name of any one minor MINOR. O हे वर्तुळाचं केंद्रबिंदू आहे. कोणत्याही एका लघुकंसाचे नाव लिहा. भरपूर आहे, 2-3 लिहून टाकू. AB लिहा, कंस किंवा इंग्रजीत आर्क AB, आर्क BC, आर्क AC, कंस AB, कंस BC, कंस AC. आणि मित्रांनो व्हिडिओ पॉज करा. माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ मायनर आर्क इज? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मायनर आर्क किंवा व्हॉट इज द मेजर ऑफ मायनर आर्क? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. व्हॉट इज द मेजर ऑफ सेमी सर्कल? लेस दॅन 180, मोर दॅन 180 और 180. आता क्वेश्चन नंबर 3 दुसऱ्यातलं तिसरं. राईट डाऊन. समभुज चौकोन ABCDचे कर्ण परस्परांना P बिंदूत छेदतात. तर मापन कोन APB बरोबर किती? आणि मित्रांनो समभुज चौकोनाची आकृती काढा. तोपर्यंत मी इंग्रजी मीडियम मध्ये सांगतो. द डायगोनल्स ऑफ DIAGONALS. The diagonals of rhombus intersects each other
in point P, then measure of angle APB equal to what? आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, व्हिडिओ पॉज करा आणि बाजूच्या कागदावर लिहा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रोम्बस, प्रॉपर्टी ऑफ रोम्बस. दोन गोष्टी लिहा, डेफिनेशन आणि प्रॉपर्टी ऑफ रोम्बस. मी तोपर्यंत फिगर काढतो. रोम्बस समभुज चौकोन, ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट. This is the first diagonal, this is the second diagonal. What is the name? A, B, C, D. The diagonal of rhombus ABCD. The diagonal of rhombus ABCD intersects each other in P. What is the measure of APB? Yeah, measure of angle APB is equal to, माहिती आहे तुम्हाला, 90 डिग्री. अर्धा मार्क मिळाला. बघा अर्धा मार्क कशासाठी? रिझन. राईट डाऊन, डॉट डॉट करा. द डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट्स इच अदर इन 90 डिग्री. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. मित्रांनो कोणत्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात? whose diagonals are congruent. Name the quadrilateral whose diagonals are congruent. तुमचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. तोपर्यंत मी क्वेश्चन नंबर 3 लिहितो. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व, सोडवा. 8 मार्क. आणि किती क्वेश्चन आहेत? 4 क्वेश्चन आहेत. लिहा. नंबर 1, construct triangle ABC such that measure of angle A is equal to 60 degree, measure of angle B is equal to 80 degree, length of AB is equal to 8 centimeter. 8 नाही 4.8 आहे. गेले होते मार्क. 4.8 सेंटीमीटर. त्रिकोण एबीसी असा काढा की मापन कोण ए बरोबर 60 अंश, मापन कोण बी बरोबर 80 अंश, ए बी बरोबर 4.8. आणि तुम्हाला आठवत असं मित्रांनो, आपण कन्स्ट्रक्शन करताना सर्वात पहिले काय काढतो? कच्ची आकृती, रफ फिगर. चला ए बी काढा. ए बी न मोजता, कारण याला 1 मार्क आहे किंवा अर्धा मार्क आहे, मोजून काढायचं काम नाही. व्हॉट इज द मेजर ऑफ ए? 60 डिग्री. मोठा अँगल काढा. व्हॉट इज अँगल ऑफ बी? 80 डिग्री. मोठा अँगल काढा. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन झाला सी. झाले 2 मार्क पक्के. काहीच अवघड नाही. फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मित्रांनो न पाहता, मागच्या वहीमध्ये न पाहता किंवा व्हिडिओ न पाहता जर हा प्रश्न सोडवता आला तर समजायचं आहे आपला अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. आणि माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, विच टाईप ऑफ टेस्ट इट इज? कोणत्या प्रकारची कसोटी आहे? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. तोपर्यंत मी क्वेश्चन नंबर 2 लिहितो. चला क्वेश्चन नंबर 2, सर्कल काढा. दिस इज द कॉर्ड, ही जीवा आहे. दिस इज द सेंटर ओ इज द सेंटर. दिस इज पी and this is 90 degree. Perpendicular bisects. Perpendicular असेल तर बायसेक्ट, बायसेक्ट असेल तर परपेंडिक्युलर. लंबा असेल तर दुभागतो, लंबा असेल तर दुभागतो. चला मराठी माध्यमाचे विद्यार्थी द्या. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा AB आहे. तिची लांबी 8 सेंटीमीटर आहे. तिची लांबी 8 सेंटीमीटर आहे. तिची लांबी 8 सेंटीमीटर आहे. OP लंब AB. OP बरोबर 3 सेंटीमीटर. OP बरोबर 3 सेंटीमीटर. OP बरोबर 3 सेंटीमीटर. तर त्रिज्या काढा. OP बरोबर 3 सेंटीमीटर. तर त्रिज्या काढा.
इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी घ्या. ए बी इज द कॉर्ड ऑफ सर्कल. ए बी इज द कॉर्ड ऑफ सर्कल whose center is O. If AB equal to 8 centimeter, comma, OP perpendicular to AB, comma, OP equal to 3 centimeter, then find radius. चला उत्तरात असं लिहा. AB is equal to 8 centimeter, OP perpendicular to AB, R is equal to what? आणि हे सोडून घ्या. This is R, OP is 3, this is 8, means it is 4. 3, 4, 5. What is the answer? 5. आणि मित्रांनो, उदाहरण पाहिल्याबरोबर आपल्याला जर सुचत असेल, उत्तर जर येत असेल, तर आजपर्यंतचा अभ्यास तुम्ही जो केला किंवा ऑनलाईन क्लासमध्ये जितका वेळ घालवला तो सत्कारणी लागला असं समजायला हरकत नाही. अन्यथा आपला वेळ वाया गेला. आता आपण स्टेप बाय स्टेप सोडवू. लिहा. इन ट्रायंगल OPB, मेजर ऑफ अँगल OPB equal to 90 degree. So triangle OPB is right angle triangle. म्हणून त्रिकोण OPB हा काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल. आता आपण ही बाजू शोधून घेऊ. PB इज इक्वल टू हाफ ऑफ AB. डॉट डॉट करा. परपेंडिक्युलर असेल तर बायसेक्ट द्या. मराठी माध्यमाचे विद्यार्थी, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. इंग्लिश माध्यमाचे विद्यार्थी, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द क्वाड, बायसेक्ट द क्वाड. कारण लिहायचं आहे. PB इज इक्वल टू हाफ इंटू A. PB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता लिहा. बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयानुसार हायपोस्क्वेअर इज इक्वल टू 1 साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. मित्रांनो, प्रकरण नंबर 3 इयत्ता 10वी सर्कल. याच्यामध्ये हे 3 मार्काला उदाहरण बोर्डाच्या परीक्षेत बऱ्याच वेळेला येतं किंवा याच्यावर आधारित उदाहरण येतं. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण कोणता? OB स्क्वेअर OP स्क्वेअर प्लस PB स्क्वेअर. R स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 9 प्लस 16. R square is equal to 25. Taking square root on both sides, R is equal to 5 centimeter. End करा. Radius is equal to 5 centimeter. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. OB चा वर्ग बरोबर OP वर्ग अधिक PB वर्ग. R चा वर्ग बरोबर 3 वर्ग अधिक 4 वर्ग. 9 अधिक 16 25. दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊन 25 चे वर्गमूळ 5. 2 मार्काच्या हिशोबानं उदाहरण खूप मोठं झालं मित्रांनो. आणि प्रॅक्टिस करा मित्रांनो. आजची केलेली मेहनत उद्याला निश्चित कामाला येणार आहे. चाचण्या होत राहतील, मार्क मिळत राहतील, पण आपल्याला पुढं नॉलेज घेऊन जायचं आहे, पुढं आपल्याला थेरम घेऊन जायचे आहे. तरच आपल्याला पुढच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपला टिकाव लागेल, अन्यथा आपल्याला स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. चला नंबर 3, विस्तार करा. एक्सपांड. M प्लस 2n स्क्वेअर. सोपं आहे. व्हिडिओ पास करा. तुम्ही पण सोडवा, मी पण सोडवतो. कोणाचं उत्तर लवकर येतं आणि ॲक्युरेट आहे ते पाहू. A plus B whole bracket square, A square plus 2AB plus B square. A means M, B means 2n, A square, M square
2 into m into 2n, okay, plus bracket 2n whole bracket square, 2 दूनी 4 plus 4n square, 2 मार्क पक्के. अर्धा मार्क याला, अर्धा याला आणि एक याला. ओके, झाले 2 मार्क आपले पक्के. आणि नाव लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4, डिवाइड. क्वेश्चन नंबर 4, डिवाइड. डिवाइड, भागाकार करा. 2x square minus x minus 1 x minus 1. आणि आता याच्यामध्ये इंडायसेसचे सगळे रूल उपयोगात आणावे लागतील घातांकाचे. याच्यात जर एकच टर्म असता तर आपलं काम सोपं झालं असतं, पण इथं 2 टर्म आहे. x minus 1 आहे, फक्त x जर असतं ना पटपट सोडवलं असतं. लिहा 2x square minus x minus 1. त्याच्यामध्ये इंडायसेस चे सर्व नियम उपयोगात आणावे लागतात. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. आता पहिलं पद फर्स्ट टर्म डिवायडेशन करा. 2 मधून हा 1 गेला, x raised to 1. 2 minus 1 2. आता इथे लिहा 2x दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 2x इन द ब्रॅकेट x minus 1 2x square minus 2x. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, गेट्स कॅन्सल. minus 1 plus 2 plus 1x minus 1. हे दोन्ही सेम दिसत आहे दोन्ही. 5 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 5 येतील 1 ना, म्हणून इथं प्लस 1 लिहून टाका. x minus 1 प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, मायनस प्लस. गेट्स कॅन्सल. व्हॉट इज द रिमाइंडर? 0. सो कोशंट भागाकार बरोबर, म्हणून भागाकार बरोबर 2x अधिक 1. आणि मित्रांनो, या प्रकारे आपण 15 मार्काची टेस्ट व्यवस्थितपणे सोडवलेली आहे. शिक्षकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे व्यवस्थित कागदावर लिहा, प्रॅक्टिस करा. सर्वप्रथम प्रश्न लिहून घ्या, मनानं सोडवा. स्वतःला एकदा टॅली करा की आपण कुठं आहोत, ते महत्वाचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, एकदा मनानं सोडवा, नंतर आपल्याला कन्फर्म करायला मी सगळे सोल्युशन दिलेले आहे. मित्रांनो, प्रॅक्टिसला पर्याय नाही. आणि 9वीत आल्यावर मॅथमॅटिक्स बऱ्यापैकी अवघड जातं. फर्स्ट टर्मपर्यंत काही समजत नाही. तरीही कोणत्याही निराशेत न जाता प्रॅक्टिस करा. ऑनलाईन अभ्यासाची सवय करून घ्या. अभ्यासाची टेक्निक बदला. आपल्या मित्रांशी चर्चा करा. काही अडचण असेल तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. मित्रांनो, प्रॅक्टिसला लाईक करा. ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.